पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन अखंडानंद रूपाय सर्वज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाक्षगुणवे नमः। श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानाकमरीचिजालनिहता विद्यान्धकारभुजा शब्दब्रह्मसमुद्रमन्तर्गिरि सिद्धान्तबद्धपुरताः ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संहृविदाभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजेते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। अध्याय 3। जय गुंडानाथ महाराज। सर्वोयं प्रमिति प्रमाण प्रमेय परमातृत्व लक्षण आ ब्रह्मस्तंभ पर्यंतो मिथ्याध्यास एवेति। इथून तत्पदं प्रकृतार्थं स्यात्वं पदं प्रत्यगात्मनि नीलोत्पलदेताभ्यां दुःखनात्मत्ववारणे सामानाधिकरण्यश्च विशेषणविशेष्यता लक्ष्यलक्षणसंबंधः पदार्थप्रत्यगात्मनाम्। इथून परमित्सायां य आभाति स्वयं मातृप्रमाणयोः स्वमहिम्नाच यस्सिद्धः सो ज्ञातार्थो वसीयताम्। 9 पर्यंत श्लोक क्रमांक 1 ते 9। अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं चिंतन आपण करीत आहोत। त्या वाक्याचं चिंतन करीत असताना अहम पदाने जो अर्थ उपलक्षित होतो की जो मी स्वतःच्या असलेल्या स्वरूपाच्या बद्दलही कथन करणार असून आणि अहंकारादी उपाधींच्या संबंधानेही कथन करणार आहे, अशा पद्धतीचा विचार आपण करून आलो। एक बाध समानाधिकरण संबंध जर तपासला तर अहंकारादिकांचंही सुद्धा ऐक्य त्या ब्रह्माशी होत आहे, अशा पद्धतीचा विचार आपल्याला शास्त्रकारांनी मांडलेला आहे। म्हणजे या तिन्ही गोष्टींचा जरी विचार केला तरी अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा जो काही अर्थ आहे की मी ब्रह्म आहे, अशा पद्धतीचा अर्थ जशाला तसा सिद्ध होतो, ना की कोणत्याही पद्धतीची आपत्ती त्याच्यावर येते। हे असं करीत असताना एक अजून विचार आपल्याला करावा लागतो की गौरोहम ब्राह्मणोहम असं म्हणत असताना सुद्धा अहम ब्राह्मणः म्हणजे मी ब्राह्मण आहे, मी गोरा आहे, अशा पद्धतीचं ज्यावेळी चिंतन करतो त्यावेळी अहम ब्रह्मास्मी सारखं ते चिंतन नाही का? अहम ब्रह्मास्मी म्हणत असताना मी ब्रह्म आहे अशा पद्धतीचं तिथे वाक्य आहे, आणि गौरोहम म्हणत असताना मी गोरा आहे अशा पद्धतीचं वाक्य आहे। त्या दोन्ही असलेल्या वाक्यांचा विचार केला तर मी गोरा आहे ह्या वाक्याचा जो व्यावहारिक अर्थ आहे त्या एका असलेल्या व्यावहारिक अर्थाने अहम ब्रह्मास्मीचा जर अर्थ लावायचा ठरला तर अनर्थाची गाठ निश्चित पडते। कारण का मी गोरा आहे असं म्हणत असताना गोरेपणा हा माझा नसून माझ्या शरीराशी निगडीत आहे, अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो। मी ब्राह्मण आहे असा विचार करीत असताना ब्राह्मणत्व हा शरीराचा धर्म आहे हाही शास्त्राने विचार आपल्यासमोर मांडला असल्या कारणानं तिथे केवळ एका असलेल्या शरीराचा विचार तिथे येतो। म्हणजेच तिथे स्वतःच्या असलेल्या स्वरूपाशी ऐक्य जर प्रतिपादन करायचं ठरलं तर अहम ब्रह्मास्मी इथे जसं अहंकाराचं ब्रह्माशी ऐक्य ठरवलं तर त्याच असलेल्या प्रकरणाचा आश्रय करून मी ब्राह्मण आहे असं म्हणत असताना ब्राह्मणत्व धर्म विशिष्टता सोडून द्यावी लागते आणि तिथे केवळ असलेलं जे माझं स्वरूप आहे त्या एका असलेल्या स्वरूपाचा आपल्याला विचार करावा लागतो। म्हणजे
जशी आपत्ती इकडे येते तीच आपत्ती त्या अहम ब्रह्मास्मीच्या स्वरूपात जरी येत असली तरी दोन्हीकडे समसमान असलेला असा हा प्रकार जर केला असता ऐक्याची भूमिका सिद्ध होते असा आपल्याला विचार करता येतो. हे सगळं खरंय. अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान सांगावं लागते, वृत्त्यारूढ चैतन्य करावं लागते. चैतन्य साह्य वृत्ती असताना तिचा कोणताही उपयोग आपल्याला पारमार्थिक असलेल्या स्वतःच्या स्वरूपाच्या ज्ञानाच्या संबंधाने कोणत्याही काळात कधीही झाला नसल्या कारणानं वृत्त्यारूढ चैतन्याचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे वृत्तीला सामान्य ठेवून विशेषत्वाने चैतन्याचा प्रकाश जो आहे तो चैतन्याचा प्रकाश त्या वृत्तीच्या ठिकाणी आदान करावा लागतो. म्हणजे विशेषत्वानी स्वरूप प्रकट करणं, विशेषत्वानी त्याचं ज्ञान संपादन करणं, अशा पद्धतीचा विचार मात्र आपल्याला करावा लागतो. म्हणजे हे करावं कशामुळे लागतं तर काही ना काहीतरी स्वतःच्या असलेल्या स्वरूपाविषयी अज्ञानाची संभावना शिल्लक राहते. अज्ञान खरंच आहे का खरंच नाही या गोष्टीचा विचार केला तर स्वतःच्या असलेल्या अनुभवावरून ती गोष्ट ठरवावी. अज्ञान असतं का नसतं का ज्ञानच असतं व्यक्तीला. प्रत्येक वेळी जर ज्ञानाची कल्पना व्यक्ती मांडत राहिला तर ज्ञान प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वस्तूचं प्रत्येक पदार्थाचं असणं शक्य नाही, असूच शकत नाही. जिथे जिथे म्हणून प्रत्येक वस्तूचं ज्ञान व अनेक वस्तूंचं अज्ञान अशा पद्धतीचा शब्द व्यवहार होतो तिथे भेदमूलकता सिद्ध होते. आणि भेदमूलकता जिथे जिथे सिद्ध होते तिथे तिथे मूल अज्ञानाचा विचार तर बाजूला सोडा, तुला ज्ञानाचाच विचार पहिल्यांदा करावा लागतो. म्हणजे अज्ञानाच्या संबंधाने विचार करीत असताना दोन प्रकाराने विचार करा. एक मूल असलेलं अज्ञान आहे आणि एक तुला ज्ञान आहे. म्हणजे तुल स्वरूपाचं एक अज्ञान आहे. प्रत्येक वस्तूच्या संबंधाने राहणारं जे अज्ञान, परिच्छिन्न असलेली अव्यापक असलेली एका देशात राहणारी एका कालात असणारी अशी जी कोणती वस्तू त्या वस्तूच्या संबंधाने असलेलं जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानाला म्हणा तुला ज्ञान. हे तुला ज्ञान आहे. मूला ज्ञानाचा विचार करीत असताना एक असलेल्या कोणत्या तरी आत्मतत्वाच्या संबंधाने असलेली जी अनभिज्ञता आहे त्या अनभिज्ञतेचा विचार मात्र आपल्याला करावा लागतो. त्या एका असलेल्या मूलाज्ञानाचा विचार करीत असताना आत्म्याचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे निश्चित पद्धतीत विचार करीत असताना आपल्याला असं लक्षात येतं की एक स्वरूपाच्या संबंधाने असलेला अज्ञान आहे आणि एक पदार्थांच्या संबंधाने असलेला अज्ञान आहे. म्हणजे जगतात असलेल्या अज्ञानाचा विचार करीत असताना म्हणजे मूलाज्ञान कार्यरूप असलेल्या जगतातील अनेक पदार्थांच्या विषयी असलेलं जे माझ्या ठिकाणचं अज्ञान त्या अज्ञानाचा विचार करीत असताना तुला ज्ञानाचा विचार असतो. आणि माझ्या असलेल्या एका स्वरूपाच्या संबंधाने विचार करीत असताना त्या स्वरूपाचं असलेलं जे माझ्या ठिकाणी अज्ञान आहे त्या अज्ञानाचा विचार करीत असताना मूला ज्ञानाचा आपल्याला विचार करता येतो. जगत आहे, एक आत्मस्वरूप आहे, आत्मा एक आहे आणि त्या एका आत्म्याचं ज्ञान जे मला नाही ते की ज्याच्याने सगळा प्रपंच उभारला, सगळं जगत सगळं अज्ञान कार्य निघालं, सगळा भेद जिथून प्रारंभ झाला त्या एका असलेल्या अज्ञानाला आपल्याला म्हणावं लागतं काय मूलाज्ञान. आणि तुला ज्ञानाचा विचार म्हणजे प्रत्येक असलेल्या वस्तूच्या संबंधाने पाठीमागे असलेल्या वस्तू मला दिसत नाही, मग त्या वस्तूच्या संबंधाने अज्ञान आहे का अज्ञान नाही, वस्तूच्या संबंधाने अज्ञान आहे त्याला तुला ज्ञान. आत्म्याच्या संबंधाने ज्ञान की अज्ञान, मला माझा आत्मा कसा आहे हे माहिती आहे का. छांदोग्योपनिषदामध्ये 6व्या अध्यायामध्ये नारदांचा आणि सनकांचा संवाद आहे आणि त्या संवादामध्ये नारद सनकांना म्हणतायत सगळं
मंत्रशास्त्र मी जाणतो, मी मंत्रवेत्ता आहे, त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या असलेल्या विद्यांचंही अध्ययन केलेलं आहे, परंतु न आत्मवित, मी आत्म्याला जाणीत नाही, आत्मा मला काय हे माहीत नाही, आत्मविद्या मी संपादित केली नाही, आत्मा कोण आहे हे मला सांगा. आत्म्याच्या विषयी असलेलं अज्ञान जशाला तसं आहे का नाही? आत्म्याच्या विषयी असलेलं अज्ञान जशाला तसं सापडतं. नारदांचा असलेला अनुभव जर आत्म्याच्या अज्ञानाविषयी असेल तर आपला अनुभव आत्म्याच्या अज्ञानाच्या बाहेर जाऊ शकतो काय? ज्याला आत्म्याचं ज्ञान झाले त्याला आत्म्याचं अज्ञान नाही, पण ज्याला नाही त्याच्या ठिकाणी अज्ञान असेल का नसेल? आत्म्याचा अज्ञानाचा विचार आपल्याला करावा लागतो. हे एक अज्ञान, एक आत्मा, मग अज्ञान किती असलं पाहिजे? एकच अज्ञान असलं पाहिजे. मग ते एक असलेलं जे अज्ञान आहे त्या एका अज्ञानाचा विचार मूलाज्ञान म्हणून केला. मूल आणि अज्ञान याच्यावर पुढे सगळा प्रपंच उभारलेला आहे. एक मूलात असलेलं अज्ञान हे मात्र महत्वाचं असतं. कारण रूपाचं असलेले हे अज्ञान आहे, मुलात असलेले हे अज्ञान असल्यामुळे त्या एका असलेल्या अज्ञानातून अशा पद्धतीचा सगळा व्यवहार घडतो. म्हणजेच मूलाज्ञान आणि तुलाज्ञान या दोन असलेल्या गोष्टींचा विचार करा. अज्ञान आहे का नाही? माझा मुद्दा एवढा, मूलाज्ञान काय आणि तुलाज्ञान काय हे जाण. अज्ञान आहे का नाही? व्यक्तीला अज्ञान असतं का नसतं? निश्चित स्वरूपाचं अज्ञान व्यक्तीला आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे अज्ञानाची स्थिती जशाला तशी आहे. मग आता हे जर अज्ञान असेल तर, अज्ञानाचा अनुभव असेल तर, अज्ञानाच्या अनुभवाचा विचार करीत असताना न आत्मवित याच्यानी प्रत्येकाला त्याची जाणीव होईल असं नाही, पण वस्तूंच्या संबंधाने जाणीव होईल का? होणार नाही. हे माझ्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून. माझ्या ठिकाणी अज्ञान आहे, निदान अज्ञानाची सिद्धी जरी त्याच्या ठिकाणी झाली तरी त्या तुला ज्ञानावरून त्याला मूलाज्ञानाकडे नेता येतं. म्हणजे तुला हे माहीत नाही एवढं सांगता येतं. म्हणून दोन्ही प्रकारच्या असलेल्या अज्ञानाचं कथन आपण इथे केलं. अज्ञान आहे का नाही व्यक्तीला? अज्ञान व्यक्तीला खूप आहे. ज्ञानाची असलेली अवस्था कमी आणि अज्ञानाची असलेली संपत्ती जास्ती व्यक्तीला. तुला ज्ञान पहा, मला माहिती असलेल्या वस्तू किती आहेत जगात? फार कमी. आणि माहीत नसलेल्या वस्तू किती आहेत? खूप आहेत ना. मागे आपण एक उदाहरण दिलं होतं, त्या उदाहरणाचा विचार करीत असताना घर आहे आणि घरातलं सगळं माहिती असतं का? घरातलं सगळं प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल असं नाही, कोणालाच माहित नसतं. अशा पद्धतीचा विचार करा. कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात काही ना काहीतरी दडलंय का दडलं नाही, काही ना काहीतरी कुठेतरी असतं. म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या घरातलंच सगळं माहित नसतं तर अज्ञान किती आहे? स्वतःच्या असलेल्या मालकीतली गोष्ट जर त्याला कळत नसेल, लक्षात येत नसेल, तर त्याच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाची व्यवस्था जर तपासावायची ठरली तर अज्ञानाचा असलेला जो काही व्यापकतेचा प्रकार आहे तो मात्र व्यक्तीच्या संबंधाने अनंत स्वरूपाचा आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. हे झालं तुला ज्ञानाच्या संबंधाने. आत्म्याच्या संबंधाने विचार करा. आत्मा व्यक्तीला कळत नाही. आपण आता खूप विचार करून आलो म्हणून इथेही तो विचार करता येतो. आत्मा व्यक्तीला माहीत नाही, आत्म्याचं स्वरूप व्यक्तीला काय आहे हे कळत नाही. आत्मा केवढा? आत्मा व्यापक का व्यापक नाही? आत्मा व्यापक. केवढा व्यापक? ब्रह्मा एवढा व्यापक. आणि तो कळत नाही, कोणत्याच अंगाने कळत नाही, सामान्य रूपाने फक्त कळतो, विशेषता त्याची हरली आहे. मग हे अज्ञान केवढं मानायचं? या अज्ञानाची क्षमता केवढी मानायची? मूलाज्ञानाची किती क्षमता मानता? सामर्थ्य किती मानता? आत्मा जो व्यापक म्हणून नाही, जिकडे नजर जावी तिकडे आत्माच आत्मा हे असं ज्ञान व्हावं, आत्म्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पदार्थ नाही हे ज्ञान व्हावं, अशा पद्धतीचं असलेलं सगळी व्यवस्था असताना व्यक्तीला ज्ञान होते काय? व्यक्तीला कोणत्याही पद्धती त्याचं ज्ञान होत नाही. म्हणजे असं ज्ञान ज्या व्यक्तीला होत नाही, मग त्या असलेल्या आत्म्याच्या संबंधाने विचार करीत असताना आणि त्याच्यावर असलेल्या अज्ञानाच्या संबंधाने विचार करीत असताना अज्ञान किती मोठं झालं? अज्ञानाची व्यापकता कमी झाली काय? अज्ञानाची व्यापकता कमी झाली नाही. अज्ञान
आत्मा कळूच देत नाही अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे आत्मा कळतच नाही हा विचार मात्र तिथे निश्चित आहे. फक्त याच्यामध्ये एक गुपित असे, सामान्य रूपाने कळतोय, विशेष रूपाने कळत नाही. जो जो म्हणून माझा आहेपणाचा व्यवहार आहे, अस्तित्वाचा जेवढा माझा व्यवहार आहे तेवढा सगळा अस्तित्वाचा होणारा व्यवहार असलेल्या पदार्थाविषयी असतो का नसलेल्या पदार्थाविषयी असतो? असलेल्या पदार्थाविषयी असतो ना. समोर व्यक्ती असेल, समोर काही पदार्थ असेल तर त्या अशा असलेल्या पदार्थाच्या संबंधानेच आहेपणाचा व्यवहार आपल्या ठिकाणी होतो. मी आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे आहे, ते आहे, हे सगळं म्हणत असताना जरी भिन्न भिन्न असलेल्या भेदमूलकतेच्या जोरावर परिच्छिन्नतेला प्राप्त झालेल्या प्रत्येक पदार्थांचा, भ्रामक पदार्थांचा सुद्धा व्यवहार जरी आहे म्हणजे अस्ति अशा पद्धतीचा जर आपण करत असू तर हे अस्तित्व, हा अस्तिपणा, हे आहेपणा आलाच कुठून? असलेल्या पदार्थातून आला का नसलेल्या पदार्थातून आला? रज्जूवर सर्पाची असलेली प्रतीती सर्प आहे म्हणून सांगते का सर्प नाही म्हणून सांगते? सर्प आहे म्हणूनच सांगेल ना. सर्प जर नसलाच असता तर प्रतीतीचा विषय ठरला नसता. आणि सर्प जर आहे तर प्रतीतीचा विषय आहे असं नाही, प्रतीतीचा विषय म्हणून आहे. प्रतीतीला आल्यानंतर आहेपणाचा व्यवहार होतो. ज्ञाततेत जोपर्यंत गोष्ट उतरत नाही तोपर्यंत त्याच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीचा व्यावहारिक अस्तित्वाचा व्यवहार व्यक्ती करीतच नाही. समोर उपलब्ध असावा लागेल का नसेल? समोर नाही, कुठेतरी उपलब्ध असला पाहिजे का नको? कुठेतरी उपलब्ध असला पाहिजे. जो सदा सर्व काळ त्रिकालात नाहीच अशा असलेल्या सर्पाचा, की जो रज्जूवर प्रतीतीला येतोय म्हणून अशा असलेल्या सर्पाचा विचार करीत असताना अस्तित्व जर त्याचं नसलंच असतं तर प्रतीतीचा व्यवहार ठरला असता काय? प्रतीती येते म्हणून अस्तित्वाचा व्यवहार मात्र आपल्याला तिथे करता येतो. म्हणजे रज्जूवर प्रतीतीला येणारा जो सर्प आहे तो सर्प आहे, हा सर्प आहे असा जो व्यवहार त्या त्रिकालात नसलेल्या, त्रिकाली अत्यंत अभावरूपतेला प्राप्त असलेल्या सर्पाच्या संबंधाने होणारा व्यवहार भ्रांतिरूप आहे, भ्रमज्ञान रूप आहे, भ्रमसिद्ध सर्प आहे अशा असलेल्या त्या सर्पाच्या संबंधाने सुद्धा अस्तित्वाचा व्यवहार करता का करत नाही? करता. कोणामुळे करता? अस्तित्ववान असलेली रज्जू आहे का नाही? तिथं रज्जू आहे, रज्जू कळत नाही, पूर्णच कळत नाही. काय काल आपण विचार केल्याप्रमाणे सामान्य रूपाने कळते, काहीतरी आहे एवढा असा असलेला जो सामान्य, प्रामाणिक, प्रमाणजन्य आणि निश्चयात्मिक असा जो माझा विचार आहे त्या एकट्या असलेल्या विचाराचा परिणाम काय आहे? विशेष रूपाच्या रज्जूच्या अज्ञानाची भूमिका तयार होते आणि तिथे माझ्या असलेल्या पूर्व संस्कारानुरूप भ्रांतिरूप असलेल्या पदार्थाची प्रतीती येते. मग तिथे सर्प असेल किंवा त्याच्या संस्काराप्रमाणे माला असेल किंवा भूरेषा असेल किंवा दंड असेल, त्याचा जो सातत्याचा संस्कार आहे त्या संस्काराप्रमाणे भ्रांतिरूप पदार्थ त्याला प्रतीतीला येत असतो. भ्रांतिरूप पदार्थ एक आणि एकच प्रतीतीला येतो असा कोणताही विचार करता येत नाही. माझ्या अंतःकरणात सर्पाचा संस्कार आहे तर सर्प दिसेल, त्याच वेळी जो दुसरा थांबलेला असेल त्या तो जर माळी असला तर त्याच्या अंतःकरणात जर मालेचा संस्कार असेल तर त्याला माळात दिसेल. दुसरा कोणी सातत्याने फिरणार आहे आणि भूरेषा त्याला म्हणजे खळगे त्याला सारखे बघून माहिती आहे, त्याला खळगात दिसतो प्रत्येक वेळी, त्याला दिसेल भूरेषा आहे, गुराखी आहे की जो सातत्याने काठी घेऊन चालत असतो. तशा असलेल्या गुराख्याचा विचार केला तर गुराख्याला दिसेल काय? काठीत दिसेल नाही. म्हणजे एकाच पदार्थाच्या ठिकाणी, एकाच असलेल्या रज्जूच्या ठिकाणी एवढ्या सगळ्या कस काय गोष्टी दिसू लागल्या? एक दिसली म्हणजे सगळं संपलं पाहिजे, सर्प दिसला म्हणजे सर्प दिसलं पाहिजेत, माला दिसली म्हणजे माला दिसली पाहिजेत. आणि एवढे पदार्थ एकाच ठिकाणी कस काय दिसू लागले? अज्ञान आहे ना ते, आणि भ्रमरूप आहे ना ते, भ्रांती आहे ना ती, कल्पना आहे ना ती. मग भ्रांती रूप असलेल्या पदार्थांचा विचार केला असता
की जो पदार्थ तिथे नाहीत आणि संस्कारानुरूप प्रगट होतो तो असा असलेला भ्रांतिरूप पदार्थ व्यवहारिक असलेल्या देशामध्ये कोणत्या प्रकारची व्यापकता निर्माण करेल काय? व्यवहारिक असलेला देश तो व्यापेल काय? जर व्यवहारिक देश त्यांनी व्यापला तर, अडवला तर मग दुसरा पदार्थ दिसणार नाही. ज्या पद्धतीने नैयायिकांच्या परिभाषेत विचार करा, पुस्तक आणि हस्ताचा संयोग आहे. हस्त पुस्तकाचा संयोग झाला असता, आता दुसऱ्या हस्ताचा संयोग होईल का या पुस्तकाच्या ठिकाणी? ज्या देशामध्ये माझा उजवा हात या पुस्तकावर आहे त्याच देशामध्ये दुसरा कोणता पदार्थ येऊन संयोग रूप संबंधाने या पुस्तकाशी संबंधित होईल? कोणताच पदार्थ होणार नाही. का होणार नाही? सावयवता या हाताच्या ठिकाणी आहे. आणि जर निरवयव पदार्थ असतील तर त्यांच्या संबंधाने या पुस्तकाच्या संबंधी जर काही संबंध निर्माण करायचा ठरला तर, संयोग संबंध निर्माण करायचा ठरला तर, निरवयव पदार्थ आहे त्यांना काही अडचण आहे का? उदाहरण काय त्याच्यासाठी? एक आकाश आहे, नैयायिक सांगतात निरवयव आहे. आकाश जर सावयव मानलं तर कुठेतरी आकार दिसला पाहिजे. आकाशाचा आकार कळतो काय? सावयवता त्याला देता येते काय? आकार सदृश सावयवता. आणि निरावयवतेचा विचार केला तर तिथे आकाराची कोणतीही गणती सांगता येत नाही. अमुकच आकार आहे असं सांगता येत नाही. अवकाश म्हणजे काय सांगता? काहीच सांगता येत नाही. कटाह रूप असं आकाश असतं म्हणजे काय? कासव आहे आणि कासवाची पाठ आहे आणि त्या पाठीच्या आकाराप्रमाणे आकाश असतं. हे आपल्याला इथून दिसतंय म्हणून. वास्तविक पोकळीचा काही आकार असतो का? भ्रामकता आहे. क्षितिज इकडेही दिसतंय तिकडेही दिसतंय म्हणजे दोन्हीही जमिनीला टेकलेत की काय असा भास निर्माण होतो आणि मधला भाग तर फार उंच वाटतो. मग ही कटाह रूपता, पाठी उलटी ठेवणं, अशा पद्धतीचा अनुभव आकाशाच्या संबंधाने जरी आम्हाला येत असला तरी त्याचा विचार मूलतः केला असता लक्षात काय यायला पाहिजे? आकाशाला कोणत्या पद्धतीचा आकार सांगता येईल का? आकाशाला सांगता येत नाही. का सांगता येत नाही? जेवढा जेवढा सूक्ष्म होईल आणि जेवढा जेवढा व्यापक होईल तेवढा तेवढा आकाराला सोडणारा होईल. अणुरेणुया थोकडा आणि तुका आकाशा एवढा, हे दोन्ही गोष्टी सिद्ध कशा काय होऊ शकतात? जर आकार सदृशतेने विचार केला तर तुकाराम महाराजांना एक अणू जाऊन बसावं लागेल, अणूच्या पोटात बसावं लागेल. नाहीतर एक आकाश एवढं मोठं व्हावं लागेल. म्हणजे काय? सगळ्या लोकांचा लय करा, प्रलय करा आणि एकटे तुकाराम महाराज बसलीत असं होईल. झाले काय? मग अणू रेणूयाही थोकडा तेच आणि आकाशा एवढाही तेच. आकाराचा कोणत्याही पद्धतीचा विचार करता येत नाही. म्हणजे निरवयवतेचा विचार तिथे, सावयवतेचा विचार नाही. हस्तपुस्तक संयोगामध्ये सावयव असलेल्या पदार्थातला असा हा असलेला संबंध व्याप्य वृत्ती आहे. म्हणजे जेवढं व्यापलंय त्याच्या व्यतिरिक्त अन्य देशाचा कोणताही विचार त्या व्यापण्याच्या दृष्टीने होणार नाही आणि अन्य पदार्थ येऊन त्याच देशामध्ये त्याच पदार्थाशी संयुक्त संबंधवान होणार नाही ही गोष्ट निश्चित होते. म्हणजेच सावयव पदार्थांच्या संबंधाचा हा विचार होतो. पण जिथे निरवयवता आहे, सूक्ष्मता आहे, व्यापकता आहे, परंतु व्यावहारिकत्व आहे, त्या अशा असलेल्या आकाश, काल आणि दिशा या पदार्थांचा जरी विचार केला, या तत्वांचा जरी विचार केला, नैयायिकांच्या परिभाषेत या द्रव्यांचा जरी विचार केला तरी या द्रव्यांचा या पुस्तकाशी संबंध आहे का? संबंध नाही. आकाशाशी संबंध याचा समजायचा का? समजायचा नाही. आकाशात पुस्तक आहे का? नाही. कोणत्या तरी आकाशात पुस्तक आहे. पुस्तकाला काही काल आहे का? काल नाही. पुस्तकाला काहीतरी काल आहे. पुस्तकाला देश म्हणजे दिशा आहे का? नाही. अमुक देशामध्येच पुस्तक आहे, या देशात पुस्तक नाही, या देशात पुस्तक आहे. म्हणजे याला देश आहे, याला काहीतरी काल आहे आणि आकाशाची सुद्धा याचा काहीतरी संबंध आहे. अशा पद्धतीचा विचार करा. तीन गोष्टी एकाच असलेल्या पदार्थाच्या संबंधाने जर संयुक्त संबंधवान होत असतील तर जागा अडली पाहिजेत का? नको. जागा अडली पाहिजेत. म्हणजे जर आकाशाने संयुक्त संबंध निर्माण केला तर कालाला
जागा नको, देशाला जागा नको. देशाने संयुक्त संबंध निर्माण केला तर राहिलेल्या दोघांना जागा नसली पाहिजेत. होते का होत नाही? जागा निर्माण आहे का नाही? संयुक्त संबंध होतो का होत नाही? फक्त आपण तीनच पदार्थांचा विचार या ठिकाणी करत आहोत. अन्य कोणत्याही पदार्थांचा विचार, द्रव्यांचा विचार आपण या ठिकाणी करीत नाही. चौथा पदार्थ, चौथं द्रव्य, ते सुद्धा याच्याशी संयुक्त संबंधवान होतं. यांचा संबंध असताना सुद्धा त्याला म्हणा मन, ते सुद्धा याच्या ठिकाणी येऊन बसतं. परमाणु रूप असलेलं मन आहे. म्हणजे सांगता काय? आकार सांगितला का? आकार नाही हे सांगितलं. परमाणु रूपतेचा विचार करीत असताना नैयायिकांची जी परिभाषा आहे किंवा वैशेषिकांची जी परिभाषा आहे, त्यांना जो अर्थ सांगायचा आहे तो अर्थ असा आहे की ते निरवयवच आहे. परमाणु रूप म्हणजे काय? निरवयवच, दुसरं तिसरं काही नाही. मग निरवयव असलेलं मन सुद्धा इथे संयुक्त संबंधवान होतं का होत नाही? ज्ञान होतंय ना पुस्तकाचं. ज्या अर्थी पुस्तकाचं ज्ञान होतंय त्या अर्थी मनही संयुक्त होतं का होत नाही? मनस संयुक्त संबंध झालाच पाहिजे. जर नाही झाला तर कोणत्याही पद्धतीचं ज्ञान कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पदार्थाचं होणं शक्य नाही. अशा पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे असा विचार जर झाला तरच ती गोष्ट होते. वृत्तीचा, अंतःकरणाचा पदार्थाशी संयुक्त संबंध होऊनच त्या पदार्थाच्या संबंधाने असलेल्या अज्ञानाचं निवारण होतं. आणि अज्ञानाचं निवारण होऊन आभास म्हणजे फलव्याप्तीने त्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान होतं. असा विचार आपल्याला करावा लागतो. आत्म मन संयोग आणि मन वस्तू म्हणजे बाह्य वस्तू पदार्थ संयुक्त संबंध झाला असता अशा पद्धतीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं असं नाही एक आपल्याला म्हणतात. सांगण्याचा हेतू असा आहे. मनही निरवयव, आकाशही निरवयव, देशही निरवयव म्हणजे दिशा, तेही निरवयव, देश म्हणून दिशा याच्या अर्थाने, कालही निरवयव, एवढे सगळे निरवयव पदार्थ आहेत म्हणजे सूक्ष्म आहेत. सूक्ष्म आहेत म्हणजे कमी असावेत असा कोणताही अर्थ नाही. लहान असणं निराळं, अव्यापक असणं निराळं, परिच्छिन्न असणं निराळं आणि सूक्ष्म असणं निराळं. सूक्ष्मता निराळ्या प्रकारची आहे. सूक्ष्मता म्हणजे प्रत्येक असलेल्या पदार्थांचं भेदन करण्याची क्षमता ठेवणारी असते. मग सूक्ष्मता, आकाश सूक्ष्म का? सूक्ष्म नाही. खांबातही आकाश आहे. जर खांबात आकाश नसलं असतं तर कोणत्याही प्रकारचा खिळा ठोकला असता तरी आत गेला नसता. आकाशाची व्यवस्था काही ना काहीतरी आत आहे. आकाश आहे, पोकळी आहे म्हणूनच खिळा आत जातो, नाहीतर जाणार नाही. म्हणजे सूक्ष्मता आहे आणि व्यापकता सुद्धा त्याच्या जोडीला येते. जेवढं जेवढं सूक्ष्म होईल तेवढं तेवढं ते व्यापक होत राहतं. म्हणजे व्यापकता असून, सूक्ष्मता असून आणि व्यावहारिकत्व असून जर या चार चार पदार्थांचा संबंध एकाच असलेल्या पुस्तकाच्या संबंधाने येतोय आणि या एकाच असलेल्या पदार्थाच्या संबंधाने आलेला संबंध कोणत्याही प्रकारची जागेची कमतरता जर ठेवत नसेल तर व्यावहारिक असून सुद्धा भ्रामक असलेल्या पदार्थांनी काय गुन्हा केलाय? भ्रमरूप असलेल्या पदार्थांनी काय गुन्हा केलाय? व्यवहारात जर ही गोष्ट होते, व्यवहार सिद्ध असलेल्या आकाशादी महाभूतांच्या या द्रव्यांच्या संबंधाने जर ही गोष्ट होत असेल तर भ्रमरूप असलेला जो सर्प, भ्रमरूप असलेला जो पदार्थ, त्याच्यात सर्प प्रतीतीला आला काय बिघडते? त्या क्षणी मला प्रतीतीला आली काय बिघडणार आहे? भूरेषा प्रतीतीला आली काही कमी जास्ती होते का? अजिबात नाही. अनंत पदार्थ अनंत संस्काराने प्रत्येक व्यक्तीच्या असलेल्या संस्काराप्रमाणे त्या असलेल्या परिस्थितीमध्ये त्या रज्जूच्या विशेष अज्ञानाने सादृश्यतेच्या जोरावर तिथे मात्र प्रतीतीला येणार. जर सादृश्यता काढली तर कोणताही पदार्थ कुठेही दिसायला लागेल अशा पद्धतीचा व्यवहारच चुकून सगळा जाईल. म्हणजे रज्जू पडलीये आणि एखाद्याला कपाट दिसावं, भ्रमात कपाट दिसत नसतं,
रज्जू जेवढी आहे, रज्जू जशी आहे तेवढ्याच असलेल्या प्रकाराचा, तेवढ्याच असलेल्या आकाराचा तत्सादृश असलेलाच पदार्थ तुम्हाला दिसणार, अन्य पदार्थ तिथे दिसणार नाही. म्हणजे सादृश्यताही आपल्याला तिथे तपासून घ्याव्या लागतात. म्हणजे त्या अशा असलेल्या सगळ्या अटींचं परिपालन करणारा जेवढा म्हणून संस्काराचा भाग असेल तेवढ्या संस्काराच्या भागाने तिथे मात्र काय होतं, ज्ञान होतं. कशाचं ज्ञान होतं? भ्रमरूप ज्ञान होतं, भ्रामक ज्ञान होतं, भ्रांती ज्ञान होतं. व्यवहार काय करता? भ्रांती ज्ञान झालं तरी व्यवहार काय? हा सर्प आहे. आहेपणा आणला कुठून? भ्रांती रूप असलेल्या पदार्थाला आहेपणा आणला कुठून? आता विचारत असेल की रज्जूवर सर्पाची प्रतीती आली कशी, अशा हेडिंग खाली आपण विचार करतो. त्यामुळे आता विचार असाच करावा लागेल, कारण का हे तात्काळ निवृत्त होत आहे आणि याची निवृत्ती किंवा प्राप्ती त्या मूला ज्ञानासारख्या सारखी नाही की निवृत्त झाला म्हणजे मोक्षाला गेला आणि प्राप्त झाला की अनंत दुःखाला गेला, असं नाही. त्यामुळे व्यवहारात क्षणाला सुद्धा ही गोष्ट होऊ शकते. त्यामुळे त्याचा विचार करून पुढे आपल्याला जाता येतं. उलट असं आहे, रज्जूवरच्या सर्पाचा उपकार फार आहे. त्यांनी केलेला जो दंश आहे सगळ्या शास्त्रकारांना तो सगळ्यात मोठा आहे. कारण का त्याच्यातून तर आत्म्याच्या ज्ञानाकडे गेलेत ना सगळे आणि आपल्याला घेऊन चाललेत ना ते. रज्जूवरचा सर्प कुठल्याच शास्त्रकारांनी सोडला नाही. त्यामुळे प्रसिद्ध उदाहरण आहे आणि इतकं प्रसिद्ध उदाहरण आहे, उदगीरच्या मठामध्ये महाराज पाठ घेत होते. आता दररोज रज्जू सर्प ठरलंच आहे. आता रज्जू सर्प ठरलंय. एक नवीन स्त्री पाठाला आली, तिला आधीचं काही माहित नाही. रज्जू सर्प, रज्जू म्हणजे काय माहित नाही. आता रज्जू म्हणजे कोणीतरी रंजना नावाच्या बैला लाडाने म्हणतात असंच असतं. आता सर्प मात्र कळतो. सगळा पाठ ऐकला, ते बहुतेक आता गेलं सगळं. राहिला लक्षात काय? सर्प. आणि बाहेर जाऊन सांगितलं काय? आज मठात साप निघाला होता बा. कस काय साप निघाला होता? महाराज सारखं सांगत होते, रज्जू सर्प म्हणत होते. मग तो सर्प आहे, पण तो सर्प उपकार काही लक्षात ठेवा, भ्रांती रूप आहे ना. मग कल्पनेतला साप महत्वाचा, शास्त्राचा विचार करा. स्वप्नातला साप महत्वाचा का महत्वाचा नाही? स्वप्नशास्त्र असं सांगतं की स्वप्नातला साप तर फार महत्वाचा, पिवळा असावा आणि डाव्या हाताला त्यांनी आपल्याला स्वप्नात बरं चावावं. म्हणजे काय होतं? मरतो काय व्यक्ती नाही, दुसऱ्या दिवशी संपत्तीची व्यवस्था होते, संपत्ती प्राप्ती त्याला लवकर आहे असा त्याचा आदेश केला. स्वप्नादेश असा आहे, पण त्याचं तसं आहे. मग स्वप्नातला साप महत्वाचा का महत्वाचा नाही? एक साप खरा सोडला की बाकी सगळे साप फार उपकारक आहेत असा विचार आपल्याला करता येतो. खरा मात्र सोडायचा, खऱ्याला कधी घ्यायचं नाही. पळीवरचा साप सुद्धा फार महत्वाचा आहे. तो जर तिथं नसला म्हणजे मग आपली फार गंमत होते. तो तिथं असला पाहिजे. निदान आपण तरी भिवू नये त्या सापाला, ज्याला भ्यायची ते भीती. सांगण्याचा हेतू असा आहे, रज्जूवरचा सर्प भ्रांती रूप आहे. भ्रांती रूप असून लक्षात येते त्रिकाली नाही. हा व्यवहार काय केला? आहेपणाचा, अस्तित्वाचा व्यवहार भ्रांतिरूप पदार्थाच्या संबंधाने कसा काय केला गेला? काहीतरी अस्तित्वाला असेल आणि त्या अस्तित्वाला असलेल्या पदार्थाच्या संबंधाचा आहेपणा तो याच्यात आला. आदान व्यवहार जो झाला तो त्या अस्तित्वाला असलेल्या रज्जूकडून सर्पाला झाला, ना की सर्पाचा आहे. सर्पाचा काय आहे? सर्प एवढाच त्याचा भाग आहे. आहेपणा कुठून आणला? तर आहेपणा मात्र त्या रज्जूचा आहे. कारण का रज्जू खरी होती, दोरी खरी होती, साप खरा नव्हता. मग रज्जू कळली नाही. मग काय कळलं? केवळ तिचं अस्तित्व कळलं, केवळ आहेपणा तिचा कळला. आणि विपरीत परिणाम काय झाला? विशेष रूपाच्या अज्ञानाने मध्यात सर्प आला, मध्यात काहीतरी वेगळं तिथे मात्र दिसू लागलं आणि जशाला तसा आहेपणा आला.
म्हणजे सामान्य रूपाचं असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान अशा पद्धतीने आपला काही ना काहीतरी घात करता असा आपल्याला विचार करावा लागतो. चैतन्य साह्य असलेली जी वृत्ती आहे, जे चैतन्य आणि वृत्तीचा सगळा खेळ आहे, मग वृत्ती प्राबल्य आहे, मग त्या अशा असलेल्या या प्रकाराचा विचार केला तर लक्षात काय येतं, सामान्य रूपाचं वृत्तीला चैतन्याचं ज्ञान आहे. कोणत्या चैतन्याचं ज्ञान आहे? आत्म्याचं ज्ञान आहे. म्हणजे सामान्य रूपाने का होईना निश्चयात्मक परमारूपाचं जरी ज्ञान असलं तरी असं असलेलं हे ज्ञान आत्म्याच्या संबंधाने असलेली सुखरूपता, चिद्रूपता, सद्रूपता ही माझ्या ठिकाणी जशाला तशी प्रगट करेल का? त्याचा मला अनुभव जशाला तसा येईल का? कन आत्मवित हा अनुभव मला येईल. मी आत्मा जाणीत नाही हा अनुभव येईल का? आत्मा मला कळतो असा अनुभव येईल. सुरेश्वराचार्य आणि शंकराचार्य एका ठिकाणी असं सांगतायत, वार्तिकामध्ये सुद्धा ती गोष्ट सांगतात आणि या नैष्कर्म्य सिद्धीमध्ये सुद्धा पुढे जाऊन ती गोष्ट येते. समस्त असलेल्या व्यवहाराला सोडावं म्हणजे काय केलं पाहिजे? संन्यास धर्म स्वीकारला पाहिजे, सगळं टाकलं पाहिजे, वैराग्य विवेक धारण करून गृहस्थाश्रम सोडून संन्यस्त आश्रमाचा स्वीकार करून बाहेर पडलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? आत्म्याचं अनुसंधान करा, आत्म्याच्या ज्ञानासाठी म्हणून खटाटोप करा. आणि हे सगळं करीत असताना आता मी संन्याशी झालो, आता मला आत्मा कळला. कसा कळला? चैतन्याच्या वृत्तीनं, सामान्य रूपाने का होईना आत्मा मला कळलाय ना. सगळे पाच मी सोडले का? सोडले नाहीत. मग आता ते जे श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन हे करत बसण्याचं कोणतंही कर्तव्य नाही. मला आत्मा कळला, आता मी वाटेल तसा वागतो असा म्हणणारा जो संन्यासी आहे त्या संन्याशाला सुरेश्वराचार्य आणि शंकराचार्य म्हणतात, असं असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आत्म्याचं असं असलेलं जे ज्ञान आहे ते त्या संन्याशाला आरूढ पतित केल्याशिवाय राहणार नाही. आरूढ पतितता त्याला येते. म्हणजे काय होतं? पतित होतो, पातकी होतो. त्याच्या एवढा दुसरा कोणताही पातकी पृथ्वीवर सापडणार. कारण का ज्यांनी सगळं टाकलं, वर गेला आणि पुन्हा खाली आला. संन्यास धर्म घेणं आणि गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करणं हा आरूढ पतिताचा प्रकार निराळा आहे. कारण का व्यवहारातला संन्यास धर्म काय घेतला आणि गृहस्थात काय आरूढ पतित. पण हा प्रकार व्यावहारिक आहे आणि हा प्रकार आत्म्यापर्यंत जायचं, आत्म्याच्या ज्ञानाच्या संबंधाने विचार करण्याच्या दृष्टीने सगळी व्यवस्था करायची आणि सामान्य रूप असलेल्या ज्ञानाची जी प्राप्ती आहे त्यालाच समजायचं की आत्मा मला कळला आणि विधी याला कोणता नाही. आत्मा आता मला कळलेला आहे, आत्म्याचं मला ज्ञान झालेलं आहे आणि सगळ्याला सांगत फिरणं आत्मा मला कळलाय असा आत्मा असतो. सामान्य रूपाचं जे ज्ञान, त्या ज्ञानाचा परिणाम काय होईल? तो आरूढ पतित होतो. आजकालच्या समाजाचा विचार केला तर आशांची संख्या जास्त. याला दुसऱ्या पद्धतीत बुवाबाजी म्हणू शकता, पण आशांची संख्या जास्ती दिसते का? दिसत नाही. नाव कोणाचं घेता येत नाही. कारण का आरूढ पतित फार घातक असतो. घातक असतो म्हणजे समाजाला असतो तो तर निराळाच, स्वतः तो त्याचा घात करतो निराळाच, पण जो त्याच्या दृष्टीने शास्त्रकथन करतो त्याला हा यम होतो. कारण का त्याला ते नको असतं, सगळं सोडायसाठी बसलेला असतो ना. संन्यासाचं आलंबन आत्मप्रमा होण्यासाठी आहे, ना की विषय सेवन करण्यासाठी आहे. आणि जो विषय सेवन करण्यासाठी म्हणून संन्यास धर्माचं आलंबन करतो तो आरूढ पतित होतो असा आपल्याला विचार करावा लागतो. सांगण्याचा मुद्दा असा चाललेला आहे की सर्पाच्या संबंधाने सुद्धा आहेपणा तो अस्तित्ववान असलेल्या रज्जूच्या संबंधाने आहे. न आत्मवित मला काही कळत नाही अशा पद्धतीचा व्यवहार करीत असताना नारद म्हणताय अज्ञान सिद्ध होतं का? होत नाही. अज्ञान सिद्ध आहे. मी झोपलो होतो पण काही कळत नाही आहे, स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान आहे आणि कळत नाही असंही ज्ञान आहे.
मग दोन्ही पद्धतीचं असलेलं मला ज्ञान अज्ञानाची सिद्धी करतं का करत नाही? अज्ञानाची सिद्धी करतं. कोणत्या अज्ञानाची सिद्धी करतं? आत्म्याविषयी असलेल्या अज्ञानाची सिद्धी इथून होते. आता हे असलं अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा विचार करीत असताना अज्ञान कार्याचा पहिल्यांदा सुरेश्वराचार्य विचार करतात. अज्ञान कार्याचा विचार करतात म्हणजे काय करतात? जगताचा विचार करतात. जगत म्हणजे नेमकं कुठून कुठपर्यंत आहे तर त्याचा विचार सांगत असताना सांगितलं प्रमिती प्रमाण प्रमेय प्रमातृत्व लक्षण आ ब्रह्मस्तंभ पर्यंतो मिथ्याध्यासा. प्रपंच कुठून कुठपर्यंत याचा विचार करत असताना सांगितलं आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम. ब्रह्म म्हणजे इथं आता ब्रह्मचैतन्य नाही, इथला ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव. सर्वोच्च अवस्था, सगळ्यात मोठी अवस्था, ज्याने निर्माण हे सगळं केलं तो हिरण्यगर्भाची आज्ञा झाली, निर्माण केलं. त्या ब्रह्माला वाटलं म्हणजे ब्रह्मचैतन्याला एकोहम बहुश्यामः प्रजा ये. मग ब्रह्मदेवाने निर्माण केलं. मी म्हणजे ब्रह्म नाही का? आत्मा जो मी तो ब्रह्म नाही का? कोणाच्या इच्छेने झालं? ब्रह्माच्या इच्छेने झालं. पण ब्रह्माची इच्छा म्हणजे तिथे समजून घ्या माझ्या इच्छेने होत आहे. म्हणजे काय? मी संकल्प केलाय. अशा पद्धतीचा एक विचार आपल्याला करता येतो. आणि त्या विचारातून निर्माण करायला कोण पुढे आलं? ब्रह्मदेव पुढे आले. त्यामुळे संसाराचा विचार करीत असताना कुठून कुठपर्यंत केला पाहिजे? चालू कुठून केला पाहिजे? ब्रह्मदेवापासूनच चालू करावा लागतो, कारण का त्यांनी निर्माण केलं ना. मग आ ब्रह्म आणि कुठपर्यंत करताल? जडरूप असलेल्या उपलक्षणात्मक असलेल्या एक स्तंभापर्यंत. जड आहे, चेतन व चर अचर सगळे त्याच्यामध्ये आले. एक ब्रह्मदेव घेतला आणि जड पदार्थापर्यंत आलो. आसुर जड की चेतन? नाही म्हणजे ह्याच्यात आसुर येत नाहीत असं वाटलं पाहिजे. हा ब्रह्मस्तंभ, ब्रह्मानंतर थेट स्तंभच आहे ना. मग आसुर येतात का? येत नाही त्याच्यामध्ये. चेतन समजता की जड समजता आसुरांना? कंस होता जड होता काय? रावण जड होता काय? जड राहिला असता हा उपकार झाले, म्हणजे हा कर्म माजलाच नसता ना. जड आहेत का ते? नाही, चेतन आहेत ते. त्या आपल्याला फार माहिती नसतो म्हणून महिषासुराचा चिंतन आहे. रंभापुत्र, 3 महिषासुर आहेत. एक महिषासुर नाही, 3 महिषासुर आहेत. मग 3 असलेल्या महिषासुरांचा वध वेगवेगळ्या देवींनी केला. त्यामुळे नवरात्र सुद्धा 3-4 प्रकाराचे. आपल्याला वाटतं काहीतरी निराळच आहे. महिषासुर 3 प्रकाराचे. त्यातला एक जो महिषासुर आहे की ज्याचा वध दुर्गेनी केला शारदीय नवरात्रातलं, त्या महिषासुराचं चिंतन करीत असताना शिवपुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये असं वर्णन झालंय की हा महिषासूर कोण होता? शिवाचा अंशावतार होता म्हणून लिहिले. असुर आहे पण अंशावतार होता म्हणून लिहिले. मग अंश जरी असला, काम काय करेल तो? ते शिवासारखं काम करतो. म्हणजे काय? तो विनाशाला पेटला, सगळं संपवतो. आणि हा काय काम करू लागला होता? आई विनाशच करू लागला होता, दुसरं काम काही नाही त्याचं. बर, समसमानता तपासा. शिवानी मागणी कोणाला घातली? भगवतीला. आणि महिषासुरांनी मागणी कोणाला घातली? भगवतीलाच. हे अंशी जो आणि त्याचा अंश ही समसमानता आहे. आता बिघडलं कुठं? तो सूरज श्रेष्ठ आहे आणि हा अज्ञानग्रस्त असुर योनीत प्राप्त झालेला असा दुष्ट आहे. मग इथे काय होईल? प्राप्ती बाधाने होईल आणि तिथे मुख्यत्वाने आहे. मग बाद झाला म्हणजे त्याचा नाश झाला. सांगण्याचा हेतू असा आहे, हे असले जरी असले तरी हे चेतन आहेत का? चेतन नाही, चेतन आहे. मग येतील कुठपर्यंत? कशामध्ये येतील? हे स्तंभाच्या वर आहे. एवढंच मला सांगा. हे जड आहे आणि हे सगळे चेतन आहेत. ब्रह्मदेवापासून स्तंभापर्यंत समस्त सृष्टीचा व्यवहार, समस्त सृष्टी आपल्याला सांगता येते की ह्याच्यामध्ये सगळी सृष्टी आहे. म्हणजेच आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम असं एवढंच म्हणणं
की सगळ्या असलेल्या अज्ञान कार्याचा विचार होतो, अज्ञान सहित त्याचा विचार होतो. एक शब्द म्हणजे सगळा असलेला प्रपंच असा आहे. कसा कळतो? लक्षण काय याचं, की हे असं आहे, याचं लक्षण काय? तर ते सांगत असताना म्हणतात याचं ज्ञान होतं. म्हणजे काय होतं? प्रमिती होते. म्हणजे काय? प्रमारूप ज्ञान होतं. म्हणजे प्रमाणाने ज्ञान होतं. म्हणजे साधनाने ज्ञान होतं. होतं कोणाला? प्रमात्याला ज्ञान होतं. प्रमाण, प्रमेय, हे सगळं प्रमेय रूप आणि प्रमाता, आणि त्या प्रमात्याला होणारी या प्रमेयाची प्रमिती, या सगळ्या असलेल्या त्रिपुटीचा विचार केला असता मग या जगताचं ज्ञान होतं. अनेक असलेल्या युक्तीने मागे आपण चिंतन केलं की दृश्य म्हणले की त्याच्या संबंधाने जडत्वाचा विचार करावा लागतो. जे जे म्हणून जड सांगता त्याचं स्वतंत्र अस्तित्व सांगता येत नाही. जसं स्वप्नामध्ये आहे तसंच सगळं जगत आहे, अशा पद्धतीचा मागे आपण विचार करून आलो. त्यामुळे प्रमिती, प्रमाण, प्रमातृ आणि प्रमेय अशा सगळ्या धर्माने युक्त असलेला जो लक्षणरूप सगळा जगताचा प्रकार हा सत्य मानायचा का मिथ्या मानायचा? मिथ्याध्यास समजायचा की खरंय म्हणून मानायचं? याला व्यावहारिक धरेवर विचार केला तर सत्य आहे, आणि मूलतगामी विचार केला तर मिथ्यात्वाचा मात्र निश्चय करावा लागतो. डोळे मी बंद केले, कुठे गेले जगत? जे म्हणून सुंदरातले सुंदर पदार्थ पुढे सगळेच जातात, आणि घाणीतले घाण पदार्थ आहेत ते निघून जातात. असं कसं काय झालं? डोळे बंद केले की सगळं कसं काय संपलं? नाही म्हणे ज्ञानाचं साधन संपवलं. असं होत नाही. ज्ञानाचं साधन संपवलं असं कसं? बरं, ज्ञानाचं साधन संपवलं असलं तर पाहिजेत ना पुढं दुसरं मलाही जाणीव झाली पाहिजेत ना. माझ्या एकट्याचा होणारा तिथे विचार असल्यामुळं त्या एका असलेल्या विचाराने मात्र आम्हाला असं लक्षात येतं हे काही नाही, झोपलो. दुसरा तिथे कोण आहे का सांगायला? दुसरा कोणी नाही सांगायला. मग झोपल्यावरही सगळं संपतं का संपत नाही? काय काय संपतं? सगळंच संपतं, सगळं जगत संपतं. नाही म्हणे देहाभिमान संपतो का? देहाभिमान संपणं थोडं कठीण आहे. अहंकार संपतो का? बुद्धी संपते का? सगळं संपतं. एक अहंकाराची सूक्ष्म अवस्था आहे. बुद्धी सूक्ष्म झाल्यावर कार्यरत नाही, चित्त सूक्ष्म झाल्यावरही कार्यरत नाही, मन सूक्ष्म झाल्यावरही कार्यरत होत नाही. कारणात गेलं. कारणात राहून सुद्धा कार्यरत असणारा कोण असतो? केवळ अहंकार असतो. झोपलो, उदाहरण देतो त्या पट्ट होण्यासाठी. झोपलो आणि डास चावला. मला कळतं का डास चावलेला? हात बरोबर उठतो आणि त्या डासावर झूम पडतो. एक तर डास जाईल, उडून गेला तर जिथे चावलेला आहे तिथे मरहम पट्टी, आणि सकाळी ज्यावेळी एवढं ते सुचतं त्यावेळी लक्षात येतं काहीतरी चावलं होतं म्हणून. होतं का? होत नाही. मग झोपला होता का नव्हता हा व्यवहार करायला? झोपला तर निश्चित होता. सगळंच संपलं होतं. महाव्यवहार कसं काय केला? हा व्यवहार झाला ना, आपसुका झाला ना. अहंकाराची गती एवढी मोठी असल्यामुळं, सूक्ष्म आहे पण त्याची गती एवढी मोठी असल्यामुळं त्या अहंकाराचा विशेषत्वाने विचार दुसऱ्या अध्यायात केला की तो अहंकार असा टाकला पाहिजे, आणि बाधच होतो त्याचा. दुसरा कोणताही प्रकार होत नाही. अहंकार मी टाकतो असं होत नाही. विषय टाकताल, सुख टाकताल, दुःख टाकून देण्याचाच विषय. अहंकार टाकतो असं होतच नाही. आज आमचा अहंकार आम्ही टाकून दिला, आता आमच्याकडे अहंकार नाही, होतच नाही. हे सांगण्यात अहंकार. अहंकार टाकणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. अहंकाराचा कात्या कुठ झाला असं म्हणणं सुद्धा कठीण, कारण का ही गोष्टच निराळी. अहंकाराचा बाधच होतो अशा पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे बाध झाला तर तो पुढे जातो. सांगण्याचा हेतू असा आहे, जिथे जिथे प्रमिती रूप ज्ञान होतं ते सगळ्या जगताचा विचार करा. काय आहे? मिथ्या स्वरूपाचा आहे. असं असलेलं जे मिथ्या स्वरूपाचं आहे जे जगत, त्या जगताची संगती लावत असताना
आत्म्याच्या व्यतिरिक्त जगत आहे का? जगत नाही. आत्म्याच्या व्यतिरिक्त जगत आहे. काय? तिथे त्रिपुटी आहे. आणि आत्म्याच्या संबंधाने विचार करत असताना आत्मा दृश्य होतो का? आत्मा दृश्य होत नाही. आत्मा द्रष्टा होतो का? आत्म्याला दृश्याच्या संबंधाने द्रष्टुत्व देणं ही सुद्धा गोष्ट कठीण होते. आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टेपणा सुद्धा आपल्याला देता येत नाही. हे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन याच्याहून निराळा परंतु अस्तित्वाला असलेला असा जो तो आत्मा आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. षडभाव रहित तो आहे. म्हणजे उत्पत्ती होणं, वर्धन होणं, अपक्षय होणं, संस्कार होणं, विकार होणं आणि नाशाला जाणं या सहाही भावांपेक्षा विलक्षण स्वरूपाचा तो आहे. जगतामध्ये ज्याचं ज्याचं प्रमिती रूपाचं ज्ञान होते असं जगतातल्या पदार्थांचं त्याच्या त्याच्या ठिकाणी हे षडभाव विकार आपल्याला जशाला तशी दिसतात. देह जन्मतोय, देह वाढतोय, देहाचा अपक्षय होतोय, देहात संस्कार होत आहेत, देहात विकार काहीतरी घडत आहेत आणि शेवटी देह नाशाला जातोय. मग हा एक याला म्हणा षडभाव विकार. हे षडभाव विकार आत्म्याच्या ठिकाणी येऊ शकतात का? आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीत षडभाव विकारांची व्यवस्था आपल्याला सांगता येत नाही. मी या सगळ्या असलेल्या जगताच्या संबंधाने विचार केला आणि आत्म्याच्या संबंधाने विचार केला. एक आत्मा असताना एवढं जगत जे अनात्म आहे म्हणजे आत्मा नाही असं आहे हे कसं काय दिसू लागलं? याची संगती काय यावी? या जगताचा विचारच कस काय येऊ लागला? परिच्छिन्नता याच्या ठिकाणी आलीच कस काय? आणि मी यांचा सगळ्यांचा उपभोक्ता झालंच कस काय? याचा विचार करीत असताना लक्षात येतं की आत्मा माहितीये का? पहिली मुख्य गोष्ट काय? जगत माहितीये का नाही ह्या गोष्टीचा विचार करू नका. जगत कसं दिसतंय याचा विचार करीत असताना आत्मा माहितीये का? आत्मा माहित नाही. न आत्मविद, आत्मा आम्हाला कळत नाही. मग काय कळल? एक दोन तर पदार्थ, एक आत्मा आणि दुसरा काय असेल? आत्म्याच्या व्यतिरिक्त जेवढं म्हणून काय असेल ते विभागत दोन. मग आत्मा कळत नाही म्हणल्यानंतर ज्ञान तर होईल का? होणार नाही. होणार कोणाचं होईल? अनात्म्याचं. हे अनात्म्याचं ज्ञान होऊच कशामुळे लागलं या गोष्टीचा विचार करत असताना शास्त्रकार आपल्याला सांगतात एक असलेलं अज्ञान की त्या एका असलेल्या आत्म्याच्या अज्ञानापासून सगळ्या असलेल्या या सृष्टीच्या ज्ञानाची व्यवस्था, जगताच्या उत्पत्तीची व्यवस्था, जगतात असलेल्या सुखदुःखाची व्यवस्था ही सगळी आपल्याला लावता येते. मग तिथे असतील त्रिपुटी असेल नाही तर अजून काही प्रकार असतील, सगळ्या असलेल्या प्रकारातून त्याची व्यवस्था तुम्ही लावू शकता. म्हणजेच एक असलेलं अज्ञान तुम्हाला मानावं लागतं. आता अज्ञान आहे मानलं, व्यवस्था लावण्यासाठी मानलं, राहायला पाहिजे का नको? रज्जूवर सर्प प्रतीतीला येतो. सर्प राहतो कुठं? काही त्याला जर आश्रयच नसेल राहील का तो? विषयच नसेल राहील का तो? आश्रय आणि विषय जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोपर्यंत असा हा पदार्थ राहील का? आत्मा एकमेव सत्य आणि आत्म्याहून जेवढं जे काही भिन्न असेल ते सगळं मिथ्या स्वरूपाचं आहे का नाही? मिथ्या आहे, भ्रांती आहे, कल्पना आहे. म्हणजे कल्पनेचा पदार्थ आहे, कल्पक आहे, भ्रमरूप आहे. याला एक आश्रय लागेल का लागणार नाही? एक विषय लागेल का लागणार नाही? रज्जूवर प्रतीतीला येणाऱ्या सर्पाचा आश्रय काय? रज्जूच. रज्जूच्या आश्रयाने प्रतीतीला येऊ लागला. विषय कोणाला केला? सर्पाने. मला का रज्जूला? रज्जूला विषय झाकली रज्जूला. त्यांनी रज्जूला आवरण टाकलं का टाकलं नाही? रज्जूलाच आवरण टाकलं. म्हणजे विषय कोणाचा केला? ग्रास कोणाचा घेतला? त्यांनी रज्जूचाच घेतला. आश्रयी रज्जू आहे आणि विषयी रज्जू आहे. अशा पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागतो. सांगण्याचा हेतू असा आहे की भ्रांतिरूप असलेला जो पदार्थ जोवर त्याला आश्रय मिळत नाही आणि जोवर विषय त्याचा कोणी होत नाही तोवर त्याची सत्ता स्वतंत्र मानता येत नाही. सत्तेचा प्रकार मानित असताना भ्रांतिरूप पदार्थाच्या संबंधाने एक आश्रयाचा विचार करावा लागतो आणि एक विषयाचा विचार करावा लागतो. अज्ञान, भ्रांती आहे, मिथ्या आहे. कारण काय जगतासारखं आहे. जगत हे त्याचं कार्य, मग भ्रांतिरूप आहे. आश्रय काय त्याचा?
आता आश्रयाचा विचार करावा लागेल. उगच असेल असं म्हणून चालणार आहे. आता मानलंय ना, मग मानल्यानंतर आता पुढेही जावं लागेल. त्याचा आश्रय तपासा, विषय तपासा. आणि जर आश्रय आणि विषय असिद्ध झाले तर मग ते तुम्ही मानताय ते पोल, ते मानून उपयोग नाही. म्हणजे न मानणं हा सगळा प्रकारच विरुद्ध गतीचा आहे असं सिद्ध होईल. त्या आत्म्याकडे चाललेले आहेत तुम्ही, तिसरीकडेच काहीतरी व्यवस्था होते असा आपल्याला विचार करावा लागतो. मग आत्मा आणि एक अनात्मा हे दोन पदार्थ आपल्याला सापडतात. आणि अज्ञान हे एक भ्रांतिरूपतेने आपल्याला दिसतं. अज्ञानाचा आश्रय सांगा. अज्ञानाचा आश्रय कोण होऊ शकतं? कोणाच्या आश्रयाने अज्ञान राहतं? अज्ञानाचा आश्रय असलाच पाहिजे. जर आश्रय नसेल तर अज्ञानाची कोणत्याही पद्धतीची सत्ता नाही. आणि त्याची जर सत्ता नाही मानली, नाही सिद्ध झाली तर कोणत्याही पद्धतीने अज्ञानकारी रूप असलेल्या या सगळ्या दुःखरूप असलेल्या जगताची व्यवस्था लागणार नाही, किंवा हे झालंच नाही अशा पद्धतीचं आपल्याला मानावं लागतं. प्रतीतीला येतंय, झालंय, आता व्यवस्था लावायची. आणि त्याच्या मागे अज्ञान आहे का नाही हे आश्रय आणि विषयाने सिद्ध होतं. दोन पदार्थ, एक आत्मा आणि एक अनात्मा. अनात्म्याला आश्रय मानता येईल का? अज्ञानाचा आश्रय कोण? दोनातला पहिल्यांदा अनात्म्याचा विचार करा. अनात्म्याला आश्रय मानता येतो का? अनात्म्याला जर आश्रय मानायचा ठरला तर अनात्म पदार्थ आलाच कुठे? अनात्म पदार्थाची व्यवस्थाच कशी? अज्ञानातून आला का आला नाही? अज्ञानामुळे अनात्म काहीतरी आहे असं सिद्ध होतं का? अज्ञान नसताना अनात्म असतं. जर अज्ञान नसताना अनात्म पदार्थ जर शिल्लक राहिला असता आणि सिद्ध झाला असता तर द्वैतापत्ती, एक आत्मा आणि एक अनात्मा म्हणून. पण तशी सिद्धी होते का? तशी सिद्धी होत नाही. म्हणजेच अज्ञानाच्या पुढची व्यवस्था अनात्म्यात आहे. अज्ञान कार्यरूप अनात्मा आहे. त्यामुळे अनात्म्याच्या संबंधाने विचार करीत असताना कोणत्याही पद्धतीचा विचार हा आश्रयाच्या संबंधाने अनात्म्याचा करता येत नाही. अनात्मा जड आहे का चैतन्य? जड आहे. जड जडाचा आश्रय होतं का? जड जडाचा कधीच आश्रय होत नसतं. जर जड जडाचा आश्रय झाला असता असं मानलं असतं आदान व्यवहार प्रकार झाला नसता. म्हणजे काय आहे? अज्ञान आहे आणि अनात्म्याच्या आश्रयाने राहतं. अज्ञानी जड, अनात्माही जड. अज्ञान विशेष रूपाचं राहिलं असता काहीतरी त्यांनी दिलं पाहिजेत का नको? काहीतरी दिलं पाहिजे. त्याशिवाय त्याच्यात तो आश्रय एकच सिद्ध होईल. रज्जू आहे आणि रज्जूवर सर्पाची प्रतीती आहे. सर्पाला काहीतरी रज्जू देते का देत नाही? काहीतरी देते ना. स्वतःचं अस्तित्व दिलं, स्वतःचा आहेपणा दिला, स्वतःचा आकार दिला, मग सर्प असा आहे हे कळलं. इथे जडच आहे. अनात्मा जड आहे, अज्ञानी जड आहे. आता इथे रज्जू म्हणत असताना रज्जू ही चैतन्य असा विचार करा. म्हणजे मग नाही तर रज्जू जड आहे आणि सर्प ही पुन्हा जड आहे असा सगळा व्यवहार होईल. अनात्मा आणि अज्ञान दोघही जड आहे. अनात्म्याने काय द्यावं? आहेपणा आणावा कुठून? आत्मा नाहीये. आत्मा आणि अनात्मा स्वतंत्र भाग आहे. त्यामुळे आत्मा स्वयंप्रकाशित आहे आणि अनात्मा स्वयंप्रकाश शून्य आहे. आता अज्ञानाला पाहिजेत काय? प्रकाश नको. प्रकाश हवाय, कोणाचाही कळू नये लोकांना. संपत्ती हवी आहे, कुणाची हे कळू नये लोकांना. ऐश्वर्य हवंय पण कुणाचं हे कळू नये. अशाच आंबिक आहे. दुसऱ्याचं वापरायचं त्याला, दुसऱ्याच्या गादीवर बसून त्याला स्वतःचा व्यवहार करायचा. मग असा असलेला तो असल्यामुळे आदान व्यवहार लागेल का? लागणार नाही. तिथं आदान व्यवहार लागेल. त्या अज्ञानाचा आश्रय जरी अनात्मा मानला तरी त्या अनात्म्याने द्यावं काय त्याला? स्वयंप्रकाश शून्य आहे, हा काय त्याला प्रकाश देणार? तो प्रकाश देणार नाही. म्हणजे चलन वलन त्याचं होणार नाही. कोणत्याही पद्धतीचा व्यवहार होणार नाही. आणि त्याला करायचे काय? व्यवहार. सिद्धी काय होते अज्ञानाने? व्यवहाराची. जडाने जडाला आश्रय दिल्यावर त्या जडाकडून कोणत्या व्यवहाराची सिद्धी व्हायची? कोणत्याच व्यवहाराची सिद्धी होणार नाही. त्यामुळे प्रकाश देत नाही. आधार असू शकतो काय? आधारही तो असू शकत नाही.
म्हणजे कोणत्याही पद्धतीचा आश्रय तो होऊ शकत नाही, कारण आदान व्यवहार काहीतरी देणं हे तो करू शकत नाही. अस्तित्व देऊ शकतो का? अस्तित्वाचा व्यवहार याचा विचार करा. अनात्म पदार्थ आहेपणाच त्याच्याकडे नाही, कारण का तो आत्म्याचा आहे. आणि तुम्ही तर त्याला स्वतंत्र विभाग केला, आत्मा सोडून विभाग केला, आहेपणा सुद्धा त्याच्याकडे नाही. मग तो त्या अज्ञानाला तरी आहेपणा कसा काय देईल? स्वप्नात स्वप्न पडल्याच्या वरची गती, त्याला सुद्धा काहीतरी प्रतीती आहे. इथे प्रतीतीचाच विचार व्हायचा नाही. म्हणजे काय आहे? अनात्म हा कोणत्याही पद्धतीत आश्रय होत नाही. आता विचार करा, लांबून आता विचार करा. अनात्मा आहे आणि त्या अनात्मा आहे आणि अज्ञान आहे. काय विचार करत होता? हा, आश्रयाचा विचार झाला. आता विषय पहा. अज्ञान आहे, अनात्मा पदार्थ आला कुठून? अनात्मा पदार्थ हा पदार्थ आलाच अज्ञानातून. आता अज्ञान आहे आणि अज्ञान विषय केला पाहिजे, आश्रय तर होत नाही. आता विषय तरी सिद्ध व्हावा आणि एक काहीतरी होऊ शकतं, असं नाही तर असं. मग काहीतरी सिद्ध झालं म्हणजे कुठून तरी सांगता येते. तुमच्या एवढा श्रीमंत नाही, पण याच्यापेक्षा चांगला आहे असं म्हणता येतं ना. मग असं तरी सिद्ध होतंय का? म्हणजे प्रतिष्ठित एवढं तरी सांगता येतंय का? मग त्या गोष्टीचा विचार करताना अज्ञान विषय करतं का अनात्म्याला, याचा विचार करा. अज्ञान आणि अनात्म्याला विषय करतं हे वाक्यच खरं, कारण का अज्ञान कार्य जगत म्हणजे अनात्मा हे अज्ञान. अज्ञानाने अज्ञानाला विषय करून कुणापासून लपवायचे? अज्ञानाला लपवायचे. काय लपवायचे? ज्ञान लपवायचे, ज्ञानरूपता लपवायची. का अज्ञान उलट फार गोष्ट सुंदर होईल की अज्ञानाला जर वाटलं की अज्ञान लपवावं, फार गोष्ट सुंदर आहे. विना प्रयत्नाचा मोक्ष हाती आहे, विना प्रयत्नाचा हाती, कारण का अज्ञानालाच वाटलं ना. पण तसं होत नाही. अज्ञान आणि अज्ञानाला विषय काय म्हणून करावा? कोणत्याही पद्धतीचा तो विषय करू शकत नाही. त्यामुळे आश्रय आणि विषय अशा पद्धतीचा व्यवहार तिथे होत नाही. आता असे अज्ञान ज्याच्या आश्रयाने राहतं त्या आश्रयाचं ज्ञान झालं असता अज्ञान निवृत्ती होते, हाही सिद्धांत आहे. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान समान आश्रयात राहतात असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे अज्ञान ज्याला विषय करतं त्याचं का होईना ज्ञान असलं पाहिजे. आणि अनात्मा जर अज्ञान रूप असेल तर त्याचं असलेलं जे ज्ञान आहे हे ज्ञान तरी कसं काय होऊ शकतं? त्याचंही ज्ञान होऊ शकत नाही. किंबहुना ज्ञानाचा तो विषय होऊ शकतो का? ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. कोणाच्या ज्ञानाचा विषय होणार? आत्म्याच्या. आत्मा जाणायचा आहे का अनात्मा जाणायचा आहे? आत्मा जाणायचा आहे. मग अनात्म्याकडे धावायचं कशाला? काही पद्धतीने विचार केला तर कोणत्याही पद्धतीने समान आश्रयता ज्ञान अज्ञानाची अशी तपासली तर आपल्याला असं लक्षात येतं की अज्ञान अनात्म्याचा आश्रय होऊ शकत नाही. अनात्मा त्याचा आश्रय नाही आणि अज्ञान आश्रय नाही. अज्ञान अनात्म्याला विषय करीत नाही. आश्रय आश्रयी भाव भेदमूलक आहे, निश्चित भेदमूलक आहे. दोन आहेत ना, एक आश्रय आहे आणि एक आश्रय आहे. आश्रयावर राहणारा आश्रय भेदमूलक आहे. पण दोघांच्याही स्वरूपात वैलक्षण्य असलं पाहिजे. सर्प निराळ्या स्वरूपाचा आहे आणि रज्जू निराळ्या स्वरूपाची, मग आश्रय आश्रयी भाव सिद्ध होतो. जर विलक्षणता त्यांच्या ठिकाणी नसेल तर हा आश्रय आश्रयी भाव सिद्धच कसा होईल? विषय विषयी भाव पहा, तोही विलक्षण स्वरूपाचा असेल तर सिद्ध होईल का विलक्षण स्वरूप नसतानाही सिद्ध होतो? विलक्षणता असली पाहिजे. अज्ञान आणि अनात्म्यात काय विलक्षणता आहे? कोणत्याही पद्धतीची विलक्षणता या दोघात नाही. एक कारण तर एक कार्यता म्हणा, कार्यकारण परंपरेत किंबहुना अज्ञान रूपच अनात्मा आहे असं म्हणा. वैलक्षण्य कसं काय प्राप्त होतं? वैलक्षण्य प्राप्त होत नाही. समान आश्रय प्राप्त होत नाही, विषय विषयी भाव प्राप्त होत नाही, आश्रय आश्रयी भाव सिद्ध होत नाही.
वैलक्षण्यताही सिद्ध होत नाही. असं सगळं असताना अज्ञानाचा आश्रय अनात्मा ते म्हणता येईल का? म्हणता येत नाही. पारिशेषण न्यायाने म्हणजे आता 4 गोष्टी आहेत, 3 गोष्टी असिद्ध झाल्या, मग आता चौथी गोष्ट काय आहे? पारिशेषण न्यायाने चौथी गोष्ट सिद्ध होते का नाही? 4 गोष्टीमधल्या 3 गोष्टी खोट्या ठरल्या, एक खरी आहे. आता चौथीच खरी म्हणावी लागेल का नाही? पारिशेषण न्यायाचा विचार केला, 2च पदार्थ, अनात्मा तर असिद्ध झाला. आता म्हणावं काय लागेल? एक आत्मा आहे अज्ञानाचा आश्रय, एवढंच म्हणावं लागेल का लागणार नाही? एवढंच म्हणावं लागतं. म्हणजे अज्ञानाचा आश्रय कोण झाला? आत्मा अज्ञानाचा आश्रय झाला असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे आत्म्याला आश्रयता द्यावी लागते. अज्ञान आत्म्याच्या संबंधाने आश्रय होतं, आत्मा त्याचा आश्रय आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. दुसरा कोणतंही चिंतन आपल्याला करता येत नाही. आश्रय भाव सिद्ध होतो का होत नाही? समान आश्रयता ज्ञान आणि अज्ञानाची सिद्ध होते का होत नाही? तपासून पहा. आत्म्याचं ज्ञान झालं, त्या आत्म्याविषयी असलेलं अज्ञान निघून जातं का जात नाही? आत्मा आहे का नाही? पहिल्यांदी आत्मा पहिल्यांदा अस्तित्वाला आहे, सद्रूप तो आहे का नाही? म्हणजे अस्तित्ववान पदार्थ आला त्या आणि चैतन्य, त्यामुळे जडता तिथे कोणत्याही पद्धतीने नाही. ही एक पहिली गोष्ट होते. सद्रूपता दुसरी गोष्ट तिथे सिद्ध होते. आता आश्रयी भावामध्ये वैलक्षण्यता आहे का नाही? आत्मा वेगळ्या स्वरूपाचा, अज्ञान वेगळ्या स्वरूपाचं. आता राहील का? राहणार नाही. तिथं राहणार. कसं काय राहणार? आत्म्याचं अज्ञान आत्म्याच्या संबंधाने राहील, घटाचं अज्ञान पटाच्या संबंधाने राहत. असं कसं? आत्म्याचं अज्ञान आत्म्याच्या संबंधाने राहणार. दुसरी कोणती वस्तू असते का? अजिबात सापडणार नाही. आश्रयी भाव सिद्ध होतो. विषयी भाव पहा. आत्म्याला अज्ञान विषय करतं का करत नाही? जर विषय करत नाही असं म्हटलं तर आश्रयी भाव लाख सिद्ध होईल आत्म्याचा आणि अज्ञानाचा. पण अज्ञानाचं ज्ञान लोपच पावलं नाही असं म्हणावं लागेल. विषय करणं म्हणजे आवरण टाकणं आहे, आणि आत्म्यावर आवरण अज्ञान टाकतं का टाकत नाही? आत्म्यावरच तर आवरण टाकतं, त्यामुळे तर आत्मा कळत नाही ना. आत्म्याचं अज्ञानच असे ना. त्या अशा असलेल्या अज्ञानाने अज्ञानाचा विषय सुद्धा आत्मा सिद्ध होतो का होत नाही? अज्ञानाचा विषय सुद्धा आत्मा सिद्ध होतो. वैलक्षण्यता सिद्ध आहे, समान आश्रयता सिद्ध आहे, पुन्हा आश्रयी भाव सिद्ध आहे, विषयी भाव तिथे सिद्ध होतो. असा सगळा प्रकारचा आदान व्यवहाराचा प्रकार आत्मा आहे पण अज्ञानाला त्यांनी दिला. स्वयंप्रकाश आत्मा आहे, स्वतःचा काही प्रकाश त्या त्यांनी आत्म्याला दिला. अशा पद्धतीने सगळा विचार केला असता लक्षात येतं की एक आत्मा आहे की जो अज्ञानाचा आश्रय होऊ शकतो. एक शंका येते, आत्मा स्वयंप्रकाशवान म्हणता म्हणजे प्रकाश म्हणता, आणि अज्ञान अंधकार रूप सांगता. विलक्षण स्वभाव आहे ना. विलक्षण स्वभाव म्हणजे थोडा विलक्षण नाही, विरुद्ध स्वभाव. वैलक्षण्यता म्हणजे विरुद्ध स्वभाववाने. विरुद्ध स्वभाववान एका ठिकाणी आलेच कसं काय? सूर्यावर अंधार यावा होतं का? होत नाही. आत्म्यावर अज्ञान राहावं होतं का? होणे शक्य नाही. तरीही अज्ञान आहे का नाही? ही सगळी गंमत आहे. अज्ञान आहे म्हणावं लागतंय, प्रतीती आहे, आणि अज्ञान राहणं तर शक्य नाही अशी स्थिती आहे. नेमकं काय होतंय याचा आपल्याला विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचे चिंतन उद्या. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय.